साहेब CM साहेबांना मेल केलेला आहे, DCM साहेबांना मेल केलेला आहे, कोल्हापूरचे आपले IG साहेब त्यांनाही मेल केलेला आहे आपण आज, आणि पालकमंत्री आपले शंभूराज देसाई त्यांनाही लेटर इन्व्हर्ट केलेलं आहे निवेदनाचं, आणि SP साहेब आहेत शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले, त्यामुळं ॲडिशनल SP मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे. आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री, गुटख्याबरोबर जो गांजा आणि ज्या MDच्या गोळ्या आहेत हे रोकड्या संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे. आणि मी काल मुंबईमध्ये DRI टीमशी पण बोललेलो आहे मी, कारण DRI टीम रेड करायला रेडी आहे. जर पोलीस प्रशासन जर माझी अपेक्षा आहे किंवा माझं विश्वास आहे सातारा पोलिसांवर, जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी पाहतोय सातारा पोलीस, विश्वास आहे माझा. पण जर महिन्याभरात जर त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी DRI टीम डायरेक्ट घेऊन येणार, मी डायरेक्ट ऑपरेशन करणार इथे. कारण मला माहिती आहे कुठे गांजा विकतात, कुठे MD विकतात. कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे, आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तेव्हा मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे, आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो. त्यामुळे हे MD गांजासारखे जर नशिली पदार्थ थांबत नसतील इथे तर मला 100% DRIची मदत घ्यावी लागेल. आणि DRI तसं मी बोलवून घेतलेलं आहे, तसे DRIच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे, आणि मला बोलले तुम्ही स्पॉट दाखवा, आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार. पोलिसांपेक्षा मटकावाले लोकल नाही आहेत, गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येते, आणि लोकल मी कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाही, त्याच्यावर कधी आपण नाही. पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे 4 स्पाय कॅमेरे मागवलेत. आता मी माझे स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले आहेत. मी 8-10 दिवस बघणार रेड किती पडतात, काय पोलीस प्रशासन करते, नाही तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि DRI टीमला पाठवणार. DRI टीम यायला तयार आहे. दादा, रक्षक ग्रुपनं बोरगावला जो साठा पकडलेला त्या संदर्भात काय झालं? आता रक्षक प्रतिष्ठानने तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ होते, शेजारीच आहेत. मनोज भाऊंनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या, कारवाई केली, त्यांना कारवाईची पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं किंवा त्यांनी त्यावेळेला मदतही पोलिसांनी केली, बोरगाव पोलिसांनी. पुढं काय मिळालं मी काय माहिती घेतलेली यातून, काय त्यांनी अजून केलं, ते गुटखा कसा ठेवला आहे, त्या गुटख्याची जप्त करून विल्हेवाट लावली, मी काय परत माहिती घेतली नाही. पण मला एक ट्रकभर बघून मला पाहिजे, मला 4-5 पोत्याने माझं पोट नाही भरणार. कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय, जो गांजाचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय, किंवा MD जर गोळ्या इथं ओपनली विकल्या जातात, आणि तुम्हाला माहिती नाही हे बॅक कवर असतं ना मोबाईलच्या, बॅक कवरच्या पाठीमागे आज गांजाच्या पुढ्या ठेवायला लागलेत, मुलं आणि मुली ठेवायला लागलेत. हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी. चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात झाले, चक्रीचं झाले प्रमाण बरोबर 100%. पण अगोदर आपण जे कॉलेजच्या मुलींना हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ॲक्शन घेतोय, नंतर बघू चक्रीचं पण आपण. पण हे गरज आहे आता. हे मुद्दे घेतले होते, अर्धवट सोडले, आपण शेवटपर्यंत राखायचं, शेवटपर्यंत करणार मी. त्यामुळं माझा स्वभाव वेगळा आहे, मी राजकीय माणूस नाही, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, आणि देश सेवा करतो, समाजसेवा करतो. त्यामुळे मला माहिती आहे ॲक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं कोणालाही वर इन्व्हॉल्व करायचं हे चांगलं मला माहिती आहे. तेव्हा मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार, आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा बंद होत नाही, गुटखा बंद होत नाही, ते MDच्या गोळ्या बंद होत नाही, तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षक प्रतिष्ठानच्या लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार आहे. कारण मी मला कुठे इलेक्शन उभं राहायचं, त्यामुळं त्यांनी एक तुटपुंजेच जिल्ह्यामध्ये 1000 व्यावसायिक असतील, गुटखा विकणारे, गांजा विकणारे, MD विकणारे. त्यामुळे इतक्या लाख लोकांना मी वेटी धरू शकत नाही लक्षात. तेव्हा लहान मुलांचा विषय, त्यामुळे मी म्हणजे मी माफच नाही करू शकत, थांबूच शकत नाही. ओके, सगळ्याला फेस करायला तयार आहे मी. मला म्हणजे कुणीही काही बोलावं, मला कुणी काही केलं ते तयार आहे मी ऑलवेज 24 तास तयार असतो. तर मी थांबणार नाही, मी ॲक्शन घ्यायला भाग पाडणारे पोलिसांना. आणि मॅडमनी मला आता आश्वासन दिलं आहे, मॅडमनी स्वतः कोम्बिंग त्या ऑपरेशन केलेलं आहे, आणि उद्याही मॅडम करणार आहेत. त्यामुळे ॲडिशनल SP मॅडम खूप मला चांगल्या वाटतात, त्यांचं कामही चांगलं आहे, मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो. दादा, नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, अन्न